श्री स्वामी समर्थ। आज 13 फेब्रुवारी आणि शुक्रवार। कसा असेल आजचा दिवस, काय आहे युनिव्हर्सचा मेसेज हे पाहण्या अगोदर आपण पाहणार आहोत। कोणीतरी मला मेसेज केला होता आपल्या चॅनलवर की मॅडम कर्ज मुक्तीसाठी काहीतरी सांगा। आता कर्ज मुक्तीसाठी काय सांगेन ते उपाय तर मी तुम्हाला सांगेनच, पण त्या अगोदर लक्ष्मी घरात आली तर ते कर्ज तुम्ही फेडू शकता। म्हणून अगदी साधा आणि सोपा उपाय, आणि आज शुक्रवार आहे, आवर्जून करा सगळ्यांनी। तर तुम्हाला आपल्या घराच्या मेन डोअरला, म्हणजे कुठल्याही दिशेला असू दे, दिशा कोणती आहे ह्याला काही हे नाहीये, तर आपलं जे मेन दरवाजा आहे त्याच्या आतल्या साईडला कोणताही लक्ष्मीचा मंत्र तुम्हाला लाल पेनाने लिहायचा आहे। लक्ष्मी मंत्र कोणताही लिहा जो तुम्ही बोलत असाल नेहमी तो। तर तो लक्ष्मी मंत्र तुम्हाला लाल पेननी आतल्या दिशेने लावायचा आहे आपल्या मेन दरवाजाच्या। आणि दुसरं म्हणजे आपल्या घराच्या आग्नेय दिशेला तोच लक्ष्मी मंत्र तुम्हाला लावायचा आहे। कुठेही एका ठिकाणी लावला तरी चालेल, आग्नेय दिशा कळत नसेल तर मेन दरवाजाच्या पण आतल्या साईडने पाहिजे। आणि जर आग्नेय दिशा तुम्हाला व्यवस्थित कळाली तर तुम्ही तिथे सुद्धा लावला तरी खूप चांगला रिझल्ट येतो। तुम्हाला 3 ते 6 महिन्यातच कळेल की लक्ष्मी, बघा तुम्हाला रोज फक्त अगरबत्ती त्याला दाखवायची आणि तो मंत्र जर तुम्ही उच्चारला तर अजून चांगलं। पण जिथून आपण घरात ये जा करतो, म्हणजे बाहेर जातो येतो, तिथे तुम्हाला ते वरच्या साईडला लावायचं आणि आतल्या साईडला तो मंत्र लावायचा आहे। बघा करून काय रिझल्ट मिळतो। छोटे छोटे उपाय आहेत पण रिझल्ट चांगले आहेत। आजचा युनिव्हर्सचा काय मेसेज आहे पाहण्या अगोदर शुक्राचा म्हणजे लक्ष्मीचा एक आणि स्वामींचा हा जप झालाच पाहिजे कमेंट बॉक्समध्ये, तरच लक्ष्मी तुम्हाला पावणार आहे। त्यामुळे लक्ष्मीचा जप जास्तीत जास्त करा। काय आहे युनिव्हर्सचा मेसेज बघा। 5 ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आहे। तर नीट हे कार्ड बघितलं तर ही व्यक्ती जी आहे ही पुढे जे पडलेले कप आहेत ते बघते, पण मागे जे 2 कप आहेत ते बघत नाही। याचाच अर्थ की जो कोणी हा व्हिडिओ बघतोय त्याच्या नातेसंबंधात अथवा कुठेतरी अपयश आलेलं आहे त्याला कुठल्याही गोष्टींमध्ये, त्यामुळे तो खिन्न अवस्थेत आहे, निराश अवस्थेत आहे। पण असं करू नका। आता परवा तर चांगला दिवस आलेलाच आहे। प्रेम प्रकरणात जर अपयश आलं असेल किंवा तुमचे काय मतभेद झाले असतील तर परवाचा दिवस उत्तम आहे, ते मी सांगायची गरज नाहीये। पण बाकीही काही गोष्टी तुमचे दुसरे कुठले नातेसंबंध असेल त्यात जर अपयश आलं असेल तरी घाबरून जाऊ नका। विचार करून व्यवस्थित त्यांच्याशी बोला आणि पुढे जा। तर काहीतरी तुमच्या आयुष्यात बिघाड झालाय तो योग्यरित्या तुम्ही सावरू शकता। त्यामुळे थोडा विचार करा, शांत डोक्याने निर्णय घ्या। धन्यवाद। असेच आपले व्हिडिओ पाहत चला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून बाकीच्यांना पण त्याचा फायदा होईल आणि ते सुद्धा ह्या रेमेडीज करू शकतील आणि पुढे जाऊ शकतील। आणि आपलं YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा।